आज आपण स्टँडर्ड डेव्हिएशनचं एक न्यूमेरिकल बघणार आहे. त्याचा फॉर्म्युला असतो S इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n वेअर x मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय n मायनस 1. हा काय तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. आता त्याच्यावरती एक आपल्याला न्यूमेरिकल बघायचं आहे. तर एक्झाम्पल कसं येऊ शकते की कॅल्क्युलेट द स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द पर्टिक्युलर सॅम्पल. जसं इथे मी 2 सॅम्पल घेतलेले आहेत. तसं तुम्हाला एक सॅम्पलबद्दल पण विचारू शकता. इथे मी एक्झाम्पलसाठी 2 सॅम्पल घेतले आहेत, एक्स आणि वाय. ठीक आहे. सो इथे आपल्याला जेव्हा स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं असते तेव्हा एका व्हेरिएबलवर दिलेलं आहे, राईट. म्हणून याचं स्टँडर्ड डेव्हिएशन वेगळं निघेल आणि याचं वेगळं निघेल. ओके. सो इथे एक्स इज इक्वल टू 0, 8, 12 अँड 20 हे एंटिटीज दिलेले आहेत. तर मग आपण एक्सची व्हॅल्यू गिवन आहे ही त्याची तशी लिहिली. आता अकॉर्डिंग टू द फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय पाहिजे, एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे जे एंटिटीज तुम्ही काढणार आहे त्याचे समेशन. ओके. सो आपल्याला काय पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे एक्स बार पण पाहिजे. एक्स बार म्हणजे काय, इन शॉर्ट मीन ऑफ एक्स. मग एक्सची किंमत तुम्हाला दिलेली आहे. मीन कसा काढणार एक्स बार, ओव्हरऑल 0 + 8 + 12 + 20 डिवायडेड बाय 4. 4 काय, एन टोटल नंबर ऑफ एंटिटीज म्हणजे किती आहेत, 4 आहेत म्हणून 4 आहेत. त्याच्यामुळे 40/4 एक्स बार निघाला तुमचा 10. आता तुमच्याकडे एक्स पण आहे आणि एक्स बार पण आहे. आता नेक्स्ट टर्म काय यायला पाहिजे, एक्स मायनस एक्स बार. कारण की आपल्याला काय करायचं आहे, या एक्स मायनस एक्स बार स्क्वेअरचं समेशन. ठीक आहे ना. मग एक्स मायनस एक्स बार काय आहे, 0 - 10 -10, 8 - 10 -2, 12 - 10 2, 20 - 10 10. आता याचा एक्स मायनस एक्स बार याचा स्क्वेअर करायचा आहे. दॅट इज -10चा स्क्वेअर इट्स 100, -2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, देन 10चा स्क्वेअर 100. आता यांची सगळ्यांची ॲडिशन, समेशन इज नथिंग बट द ॲडिशन. ओके. 100 + 4 + 4 + 100 म्हणजे किती, 208. आता हे तुम्हाला समेशन मिळाले. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करू शकता. अंडर रूट ऑफ ही व्हॅल्यू भेटलेली आहे समेशन 208 डिवायडेड बाय 4 - 1. 4 का, 4 एंटिटीज आहेत म्हणून या फॉर्म्युला आपला असा आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा. त्याच्यामध्ये अंडर रूट ऑफ व्हॉट, एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचं समेशन किती आलेलं आहे, 208. सो 208 डिवायडेड बाय एन काय आहे, 4, 1 2 3 4. ठीक आहे. 4 एंटिटीज आहेत म्हणून 4 - 1, देन 3, 4 - 1 इज 3. नंतर याचा आन्सर बरं येते 8.32. सो अशा प्रकारे तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर एक्ससाठी तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन निघालं आहे. सेम तुम्हाला वायसाठी पण काढायचं आहे. वायचं व्हॅल्यू गिवन आहेत 8, 9, 11, 12. राईट. ही वायची व्हॅल्यू गिवन आहे 8, 9, 11, 12. आता त्याचा पण आपल्याला काय करायचं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. फॉर्म्युला कसा असतो आपला, अंडर रूट ऑफ वाय मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय n - 1. इथे वाय का घेतलाय, कारण की गिवन एंटिटीजमध्ये वाय दाखवलेला म्हणून. फॉर्म्युला एक्सनी आहे. ठीक आहे. सो वाय गिवन आहे. वाय बार काय असतो, वाय बार म्हणजे 8 + 9 + 11 + 12 डिवायडेड बाय ओव्हरऑल टर्म 4, 40/4. अगेन स्टँडर्ड मीन काय आलाय तुमचा वाय बार, that is 10. Then y minus y bar, that is 8 - 10, -2, 9 - 10, -1, 11 - 10, 1, 12 - 10, 2. Then त्याचा स्क्वेअर, -2चा स्क्वेअर 4, -1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. देन यांची सगळ्यांची ॲडिशन, दॅट इज नथिंग बट द समेशन. 4 + 1 + 1 + 4 दॅट इज 10. ओके. म्हणजे तुम्हाला ही टर्म भेटलेली आहे. ठीक आहे. सो अंडर रूट ऑफ फॉर्म्युला पुट करायचा आहे. इथे काय येणार, 10 डिवायडेड बाय व्हॉट, 4 - 1 दॅट इज 3. यू विल गेट द आन्सर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय सॅम्पल. S इज इक्वल टू 1.82. अशा प्रकारे तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन हे कॅल्क्युलेट करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हॅरियन्स कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघणार आहे.